एकीकडे नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोड सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असताना आता प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरामध्ये करण्यात येणारी बेकायदेशीर वृक्षतोड देखील चांगलीच गाजू लागली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज प्रधान यांनी पुढाकार घेतला आहे। या संदर्भात जी वृक्षतोड होते आहे या विरोधात लवकरात लवकर वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी श्री मनोज प्रधान यांनी केली आहे। ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचं विस्तारीकरण करून सध्या नवीन इमारत बांधण्याचं प्रस्तावित आहे। त्यासाठी साधारणपणे 1614 वृक्ष या ठिकाणी आहेत। मात्र त्यापैकी 724 झाडं तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेला पाठवला आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याआधीच झाडं तोडण्यात आली असल्याचं श्री मनोज प्रधान यांचं म्हणणं आहे। या संदर्भात त्यांनी नुकतीच पोलीस प्रशासनाची भेट घेतली आहे। बेकायदेशीर अशा प्रकारची ही वृक्षतोड आहे। विकासाला आमचा देखील पाठिंबा आहे, मात्र अशा प्रकारे वृक्षतोड करणं हे सर्वथा चुकीचं असल्याचं मनोज प्रधान यांनी म्हटलं आहे की ते 725 झाडं तिकडे तोडणार आहेत। 24 नोव्हेंबरला महानगरपालिकेने ॲडव्हर्टाइजमेंट दिली आणि 724 झाडं, त्यात 303 झाडं टोटली तोडायची आणि 421 झाडं शिफ्ट करायची त्यांनी परवानगी मागितली। जेव्हा जागेवर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलरेडी झाडं कापून झालेली आहेत। म्हणजे किमान 100 अशी झाडं असतील, म्हणजे 100-125 झाडं की ऑलरेडी कापलेली आहे। जेव्हा महानगरपालिकेला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की अजून PWDने आम्हाला मागणी केलेली आहे पण आम्ही परवानगीच दिली नाही। जर अशा प्रकारे परवानगी न देता जर झाडं तोडली गेली असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मग ते PWDवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अधिकाऱ्यांवर। हा गुन्हा तिथल्या ठेकेदारावर दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिस्तबद्धची कारवाई झाली पाहिजे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।